मित्रांनो बघा, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे की मित्रांनो अशा ना काही दिवसांबद्दल ज्या दिवसांमध्ये ना बायकांच्या शरीरामध्ये संबंध बनवायची इच्छा त्यांच्या शरीरामध्ये ना खूप जास्त वाढते। त्या दिवसांमध्ये ना बाईच्या अंगामध्ये खूप जास्त खाज सुटते। त्या दिवसांमध्ये ना प्रत्येक बाई संबंध बनवण्यासाठी अक्षरशः ना तडफडत असते। तिला ना कसंही करून तिला संबंध बनवायचे असतात आणि त्या दिवसांमध्ये ना बायकांच्या शरीरामध्ये संबंध बनवायची इच्छा एवढी तीव्र असते ना की मित्रांनो बाई ना कोणत्या पण पुरुषासोबत संबंध बनवू शकते। म्हणजे मित्रांनो अशा दिवसांबद्दल ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे। तर मित्रांनो ते दिवस ना कोणते असतात आणि नेमकं त्याच दिवसांमध्ये बायकांच्या शरीरामध्ये अशी इच्छा जास्त का वाढते, तर मित्रांनो त्याची कारणं पण ना आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे मी सांगणार आहे। तर मित्रांनो त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक पुरुषाने हा व्हिडिओ पूर्ण बघणं हे खूप जास्त गरजेचं आहे। तर मित्रांनो त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, कारण अशी माहिती तुम्हाला कधीच कुठेच आणि कोणीच तुम्हाला सांगत नाही। तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं। तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला। तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिले दिवस आहेत तर ते पहिले दिवस ना असे आहेत मित्रांनो की मित्रांनो पिरियड संपल्यानंतरचे 10 ते 15 दिवस। होय मित्रांनो, काय बोललो मी? पिरियड संपल्यानंतरचे, म्हणजे मित्रांनो बायकांना ना जे पिरियड येतात, जे म्हणजे मासिक पाळी जे बायकांना येते, तर मित्रांनो ती पाळी ना आणि ते पिरियड जेव्हा संपतात ना तर ते संपल्यानंतरचे 10 ते 15 दिवस किंवा 10 ते 12 दिवस म्हणजे ते दिवस असतात ना त्या दिवसांना ओव्ह्युलेशन डेज असं म्हटलं जातं। आता त्या दिवसांमध्ये ना बायकांच्या अंगामध्ये म्हणजे प्रजनन करण्याची क्षमता ही जास्त असते। म्हणजे मित्रांनो ते दिवस ना बायकांना म्हणजे गर्भधारणेसाठी जास्त म्हणजे योग्य असतात। म्हणजे त्या दिवसांमध्ये ना जर बाईने संबंध ठेवले म्हणजे मित्रांनो असं झालं ना तर त्या बाईला लवकरात लवकर मूल होऊ शकतं। तर मित्रांनो त्याच्यासाठी ना त्या दिवसांमध्ये बायकांच्या शरीरामध्ये ना जो इस्ट्रोजन नावाचा हार्मोन असतो, तर मित्रांनो तो हार्मोन ना बाईच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये तो म्हणजे प्रवाहित व्हायला लागतो। आणि म्हणजे मित्रांनो त्या दिवसामध्ये ना प्रजननाचे दिवस असल्यामुळे आणि इस्ट्रोजनची मात्रा जास्त वाढल्यामुळे बायकांची ना त्या दिवसांमध्ये संबंध बनवायची इच्छा ही आपोआप वाढते आणि त्या दिवसांमध्ये ना बाई अक्षरशः संबंध बनवण्यासाठी ती तडफडत असते। तर मित्रांनो हे दिवस ना तुम्ही लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जे दुसरे दिवस आहेत तर मित्रांनो ते दुसरे दिवस ना असे आहेत मित्रांनो की मित्रांनो रिलॅक्स आणि टेन्शन फ्री एजमध्ये। काय बोललो मी? रिलॅक्स आणि टेन्शन फ्री एजमध्ये। आता बघा मित्रांनो बायकांचं ना असं एक वय असतं की ज्या वयामध्ये ना बायका म्हणजे एकदम रिलॅक्स असतात, त्यांना कसल्याही प्रकारचं टेन्शन अजिबात नसतं। आता ते एज ना म्हणजे ते वय कोणतं असतं, तर मित्रांनो 35च्या नंतरचं। काय बोललो मी? 35च्या नंतरचं म्हणजे मित्रांनो 35 वयापासून ते मित्रांनो 45 वयापर्यंत म्हणजे मित्रांनो हे ना जे 10 वर्ष असतात, तर मित्रांनो हे 10 वर्ष ना बायका एकदम रिलॅक्स असतात। म्हणजे ह्या वयामध्ये ना बहुतांश बायकांना कसल्याही प्रकारचं टेन्शन हे जास्त नसतं, कारण मित्रांनो ह्या वयामध्ये ना बायका आपल्या आयुष्यामध्ये सेटल झालेल्या असतात आणि मित्रांनो त्यामुळे ना डोक्यामध्ये कसल्याही प्रकारचं टेन्शन नसल्यामुळे एकदम रिलॅक्स असल्यामुळे त्या दिवसांमध्ये ना बायकांची संबंध बनवायची इच्छा ही सर्वात जास्त वाढते आणि त्या दिवसांमध्ये ना बायका संबंध बनवण्यासाठी अक्षरशः तडफडत असतात। आणि मित्रांनो तुम्ही ना बहुतेक वेळा तुम्ही बघितलं पण असेल की मित्रांनो त्या दिवसामध्ये ना जर बाईला संबंध भेटले नाहीत ना तर मित्रांनो त्या बायकांना बाहेर त्या लफडी पण करतात। म्हणजे त्या बायकांना बहुतेक म्हणजे ज्या बायका ज्या लफडी करतात ना तर मित्रांनो त्या बायकांचं वय ना 35च्या पुढं असतं आणि 45च्या आतमधलं असतं, असं तुम्ही पण बघितलं असेल मित्रांनो। तर मित्रांनो हे दिवस ना तुम्ही लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर जे तिसरे दिवस आहेत तर ते तिसरे दिवस ना असे आहेत मित्रांनो की मित्रांनो प्रेग्नन्सीचे ना पहिले 2 ते 3 महिने। काय बोललो मी? प्रेग्नन्सीचे ना पहिले 2 ते 3 महिने म्हणजे मित्रांनो जेव्हा एखादी बाई ना गरोदर राहते, जेव्हा तिच्या म्हणजे पोटामध्ये ना मूल होतं, म्हणजे मित्रांनो ते ना जे गर्भधारणेचे म्हणजे जे प्रेग्नन्सीचे जे म्हणजे पहिले ना 2 ते 3 महिने असतात, तर मित्रांनो त्या महिन्यामध्ये ना सुरुवातीच्या काळात बाईच्या शरीरामध्ये ना खूप प्रकारचे हार्मोन्स, खूप प्रकारचे केमिकल्स बायकांच्या शरीरामध्ये ना
ना उथलपुथल करत असतात आणि मित्रांनो हे ना हार्मोन्सची उथलपुथल जास्त शरीरामध्ये झाल्यामुळे प्रेग्नन्सीचे ना म्हणजे गर्भधारणेचे पहिले जे 2 ते 3 महिने असतात ना तर त्या दिवसांमध्ये बायकांची ना संबंध बनवायची इच्छा ही खूप जास्त असते आणि त्यामुळे ना डॉक्टर लोक पण अलाउड करतात की तुम्ही ना प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा बाई ना नुकतीच प्रेग्नेंट झालेली असते तर मित्रांनो त्या ना सुरुवातीच्या काळामध्ये डॉक्टर पण ना संबंध बनवायला परवानगी देतात. तर मित्रांनो ही पण गोष्ट ना तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर जे चौथे दिवस आहेत तर मित्रांनो चौथे दिवस ना असे आहेत मित्रांनो की मित्रांनो मेनापॉज. होय मित्रांनो काय बोललो मी, मेनापॉज. आता बघा मित्रांनो मेनापॉजचा ना अर्थ काय होतो की मित्रांनो बायकांच्या आयुष्यामध्ये ना एक असं वय येतं जे वय ना प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये वेगवेगळं येतं. म्हणजे मित्रांनो असं एक वय येतं की ज्या वयामध्ये ना पिरियड येणं अजिबात बंद होतं. म्हणजे त्या वयामध्ये ना पिरियड अजिबात येत नाही. आता मित्रांनो म्हणजे ही सायकल ना प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वयामध्ये येते. म्हणजे कोणत्या बाईला ना 50 वर्षामध्ये पिरियड येणं बंद होतात, म्हणजे तर कोणत्या बाईला ना 60 वर्षांमध्ये पिरियड येणं बंद होतात. म्हणजे मित्रांनो जेव्हा तिला ना पिरियड येणं बंद व्हायचे असतात ना तर मित्रांनो त्याच्या अगोदर ना 1 ते 2 वर्ष त्या बाईच्या अंगात ना म्हणजे संबंध बनवायची इच्छा ही खूप जास्त होत असते. कारण मित्रांनो तेव्हा ना म्हणजे एकदम सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मित्रांनो एखादा दिवा असतो ना तर मित्रांनो तो दिवा बघा म्हणजे बुजण्याच्या अगोदर खूप जास्त फडफडत असतो. तर मित्रांनो तसंच तुम्ही समजा की मित्रांनो बायकांचा ना दिवा बुजण्याच्या आधी तो खूप जास्त ना फडफडत असतो. म्हणजे मित्रांनो जेव्हा बाईला ना पिरियड येणं जेव्हा बंद होणार असतात तेव्हा म्हणजे त्याच्या अगोदरचे दिवस ना बायकांच्या अंगामध्ये खूप जास्त संबंध बनवायची इच्छा ही खूप जास्त होते. त्या दिवसांमध्ये ना बायका अक्षरशः तडफडत असतात. तर मित्रांनो ह्या पण दिवसामध्ये ना बायकांच्या अंगामध्ये शरीर संबंध बनवायची इच्छा ही खूप जास्त असते. तर मित्रांनो हा पण मुद्दा ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर मित्रांनो आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव्ह यू सो मच ऑल ऑफ यू.